पर्सनॅलिटी म्हणजे अ सेट ऑफ आवर इमोशन्स, व्हॅल्यूज आणि फिलिंग्स विच आयडेंटिफाय अस फ्रॉम अदर इंडिव्हिज्युअल्स. म्हणजे काय बरं की पर्सनॅलिटी आपला युनिक रिस्पॉन्स असतो एखाद्या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये वागण्याचा किंवा वेगवेगळ्या सेट ऑफ इमोशन्स मध्ये सुद्धा आपला सेम रिस्पॉन्स असू शकतो. तर पर्सनॅलिटी आपली स्वतःची एक्सपिरियन्सेस असतील, आपला जेनेटिक मेकअप असेल आणि त्याचबरोबरीला सोशल सेटअप, आपले फ्रेंड्स, टीचर्स आणि आपले आई वडील हे आपली पर्सनॅलिटी तयार करत असतात. आणि आपल्या पर्सनॅलिटीमध्ये कधी आपण थोडे अँशियस असतो, कधी थोडे रागीट असतो, कधी आपण खूप उत्साहात असतो, कधी आपण खूप नेगेटिव्ह विचारात जातो, कधी कधी आपल्याला एकदम परफेक्ट लागतात गोष्टी. हे आपले स्वभावाचे गुणधर्म झालेत. जसं की भेळ, तिखट, आंबट, गोड, खारट सगळे मिक्सचर ऑफ फ्लेवर्स असतं. बट या भेळमध्ये जर एखाद्याच तिखट जास्त झालं किंवा आंबट जास्त झालं तर भेळ छान लागेल का? बिलकुलच नाही. तसंच आहे, आपल्यामध्ये सगळे थोडे थोडे गुणधर्म किंवा कॅरेक्टर्स असणं इट्स अ गुड थिंग. बट आपल्यामध्ये एखाद्यास फक्त एन्झायटी जास्त असेल किंवा एखाद्यास फक्त नीटनेटकेपणा जास्त असेल तर अशा गुणधर्मांमुळे म्हणजे अशा कॅरेक्टरिस्टिक्समुळे आपल्यामध्ये सोशल आणि ऑक्युपेशनल इम्पेअरमेंट म्हणजे अडचणी येऊ शकतात वागण्यामध्ये. कारण त्या पर्सनॅलिटी डिसऑर्डरमध्ये आपल्याला रिस्पॉन्ड करायला त्रास होतो, आपण बदलू नाही शकत. तर हा बेसिक डिफरन्स आहे पर्सनॅलिटी ट्रेट्समध्ये विच इज अ गुड थिंग, पर्सनॅलिटी डिसऑर्डरमध्ये ज्याच्यामध्ये हो आपण उपचार घेणं गरजेचं आहे. सो व्हॉट इज युअर पर्सनॅलिटी?